नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण बघणार आहोत की बरेच आपल्या सगळ्यांच्या कंप्लेंट्स असतात की अरे मला ना खूप दुखतंय, मला खूप बॉडी पेन होतोय, मला गरगरल्यासारखं होतंय, मला छातीत दुखतंय, माझं डोकं फार दुखतंय, मला घाबरल्यासारखं वाटतंय. या अशा अनेक गोष्टी, कधी पाठ दुखतीये, कधी कंबर दुखतीये, कधी मान लागतीये, तर कधी गुडघे दुखतायत. आणि हे सगळं दुखणं जेव्हा होतं तेव्हा आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो आणि आपण तिथे सगळ्या टेस्ट करतो. आपण शुगर टेस्ट करतो, सगळे ब्लडच्या टेस्ट करतो, युरिन टेस्ट होतात, BP नॉर्मल, शुगर नाही. इन शॉर्ट सांगायचं असेल तर सगळ्या टेस्ट आपल्या नॉर्मल येतात. याचा अर्थ आपल्याला काहीच झालेलं नाही. मग आपल्याला जे होतंय की आपल्याला बॉडी पेन होतोय, आपलं डोकं दुखतंय, आपलं पोट दुखतंय, आपल्याला छातीत धडधड करतंय, आपले पाठीचे कणा, स्नायू जे जखडल्यासारखे वाटतायत, दुखतायत, मग ते खोटं आहेत का? म्हणजे तो व्यक्ती नाटक करतोय का? नाही. शरीर आणि मन याचा खूप जवळचा आणि खोल असा संबंध आहे. तर आज आपण ही जी काही लक्षणं आपल्याला जाणवतात, होतात, तो त्रास आपल्याला होतो पण आपले मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात, हे का होतं याचं आपण आज कारण जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः लक्षात घ्यावा की आपलं शरीर आणि मन हे एका नाण्याची दोन बाजू आहेत, ती वेगळी नाही आहे. तर जेव्हा शरीर आणि मन यांचा खोल संबंध असतो, आपलं शरीर आणि मन एकमेकांना काही सिग्नल्स देत असतात, एकमेकांशी एक प्रकारचं संभाषण करत असतात. तणाव, दुःख, नैराश्य आलं की आपल्या मेंदूतील म्हणजेच आपल्या शरीरातील कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन यासारखे हार्मोन्स सिक्रेट व्हायला सुरुवात होतात. हे हार्मोन्स का सिक्रेट होतात की जो की आपल्याला ताण येतोय, त्रास होतोय, त्याच्याशी सजग होण्यासाठी आपल्या बॉडीला ते स्त्रवल्या जातात. परंतु हे जेव्हा वारंवार होतं तेव्हा आपली बॉडी फाईट और फ्लाईट मोडवर जाते आणि तिथूनच आपला कठीण प्रवास म्हणेल किंवा थोडासा वेदनादायक प्रवास हा सुरू होतो. या गोष्टी जर आपण दीर्घकाळी तणावात राहत असू तर आपल्याला सायकोसोमॅटिक यासारखा डिसीज होतो. तर हे काय आहे, का होतं, या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. बरेचदा आपल्याला झोप लागत नाही. मग यामुळे काय होतं की शरीर जेव्हा सतत फाईट और फ्लाईट मोडमध्ये असतं त्यावेळी आपल्याला थकवा जाणवतो. आपण झोपतो, आपण 8 तास नाही, आपण 9 तास झोपतो, पण आपल्याला झोप झाल्यावर जसं फ्रेश वाटायला पाहिजे, ताजंतवानं वाटायला पाहिजे, तसं वाटत नाही. आपल्याला थकवा जाणवतो, कुठलं काम करण्याची इच्छा राहत नाही, जेवावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, अंग दुखतं, डोकं जड पडतं, छातीमध्ये जळजळ व्हायला लागते किंवा कधी बरेचदा धडधड व्हायला लागतं. यासारखी लक्षणं आपल्याला दिसू लागतात, कारण कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन नावाचे जे हार्मोन्स आहे ते स्त्रवल्यामुळे. त्यानंतर आपण दुसरं बघू, मानसिक थकवा. यालाच आपण सिस्टमॅटिक फटीग म्हणजे मानसिक थकवा म्हणजे काय, आपण मेंटली खूप दमतो. का दमतो आपण? कारण आपण सतत कुठल्या तरी तणावाखाली असतो, कुठल्या तरी
गोष्टीचा विचार करत असतो, चिंतेत असतो, आपल्यावर जबाबदारी असतात, कुठलं तरी टेन्शन असतं, कामाचा व्याप असतो, घर कुटुंबाचे टेन्शन्स असतात, अनेक गोष्टी असतात, कर्ज असतं, घर चालवायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात, आपल्या फॅमिली जबाबदाऱ्या, पर्सनल जबाबदाऱ्या, त्याचप्रमाणे प्रोफेशनल सुद्धा जबाबदारी आपल्यावर असतो. आणि त्यामुळे आपण सतत विचार करत असतो. किंवा बऱ्याच जण एखादी समस्या असते, कुणाच्या घरी कुणी आजारी असतं, कुणाच्या घरी कौटुंबिक कलह असतो, मग त्यावेळी तो व्यक्ती सतत विचार करत राहतो, चिंता करत असतो, प्रत्येक गोष्टीत काय निर्णय घ्यावा, किंवा ही गोष्ट झाली ती यात निर्णय हा घ्यायचा, प्रत्येक त्या निर्णय म्हणजे जसं प्रोफेशनल गोष्टीचा आपण विचार केला तर प्रोफेशनल व्यक्तीला इथे निर्णय घ्यायचा आहे, तिथे डिसिजन घ्यायचा आहे, खूप साऱ्या ठिकाणी त्याला डिसिजन घ्यायचे असतात. यावेळी तो व्यक्ती खूप विचार करतो, चिंता करतो, आणि दीर्घकाळ हे असं चालल्यामुळं आपल्याला मेंटल फटीग म्हणजेच काय, मानसिक थकवा निर्माण होतो. आणि ज्यावेळेस हा खूप दीर्घकाळ होतो त्यावेळेस आपल्याला क्रोनिक मेंटल फटीग असं सुद्धा म्हणतो. तर या कारणाने सुद्धा आपल्याला आपले मेडिकल रिपोर्ट्स टोटली नॉर्मल असून आपल्याला जी काही आपण लक्षणं बघितली की वेदना होणे, धडधडणे, पोट दुखणे यासारख्या गोष्टी होतात. त्यानंतर थर्ड रिझन काय आहे तर लपलेला तणाव आणि अव्यक्त केलेले आपलं दुःख. हो, तुम्ही खूप साऱ्या व्यक्ती बघाल की त्यांना बघून खूप छान वाटतं, असं वाटतं की बापरे यांचं लाईफ किती छान आहे, हा करिअरमध्ये किती सक्सेस आहे, याचं फॅमिली रिलेशन चांगलं सुरू आहे, याची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, सगळं छान सुरू आहे. पण बरेचदा अशा व्यक्तींनी सुद्धा आपलं जे काही दुःख असतं ते लपवून ठेवलेलं असतं. आणि ते खूप काळ आतमध्ये लपवून ठेवल्यावर त्याचा एक ताण निर्माण होतो आणि आपली बॉडी ते सिग्नल्स देत असते. मग ते वेगवेगळ्या रूपात की आपल्याला बॉडी पेन, आपले स्नायू जखडणे या वेगवेगळ्या रूपांमध्ये ती आपल्याला देत असते. त्यालाच आपण सायकोसोमॅटिक सिंड्रोम असं सुद्धा म्हणतो. कारण अंतर्मनात आपण खूप काही दडवून ठेवलेलं असतं. बरेचदा काय होतं की राग येतो, पण राग व्यक्त करायचा नाही, शांत राहायचं असं आपल्याला शिकवलं असतं किंवा आपण असं म्हणतो. राग आला तर तो नक्की व्यक्त करा, फक्त त्याची जी काही मेथड आहे राग व्यक्त करण्याची ती योग्य असू द्या. जर जेव्हा तुम्ही तुम्हाला खूप राग येतो पण तुम्ही व्यक्त करत नाही त्यावेळेस तुमचं डोकं दुखतं. इन शॉर्ट जर आपण प्रोफेशनल उदाहरण घेतलं की बॉसने रागवलं, खूप रागवलं, तेव्हा आपल्याला बॉसचा खूप राग येतो पण आपण तो व्यक्त करू शकत नाही, तो डोक्यातल्या डोक्यात राहतो. फॅमिलीमध्ये सुद्धा एखादा वरिष्ठ म्हणजे आपल्या घरचा व्यक्ती असेल किंवा कोणाचं मन दुखवायचं नाही म्हणून आपल्याला राग येतो, म्हणजे कोणी काही बोललं तर आपल्याला राग येतो पण आपण तो व्यक्त करत नाही, त्यावेळेस आपलं डोकं दुखायला लागतं. बरेचदा आपल्याला खूप दुःख होतं, एखादी दुःखद घटना घडते किंवा कोणी बोलल्यावर आपल्याला दुःख होतं किंवा आपलं काही मिस झालेलं असतं तेव्हा दुःख होतं. किंवा बरेचदा आपण बघितलं जेव्हा अकस्मात कोणाचं निधन वगैरे होतं त्यावेळेस सुद्धा आपल्याला दुःख होतं. त्यावेळेस रडा, व्यक्त व्हा, बोला. पण काही व्यक्ती मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप स्ट्रॉंग आहोत असं दाखवतो आणि आपलं जे दुःख आहे ते आतमधल्या आत लपवून ठेवतो. त्यावेळेस त्या व्यक्तीच्या छातीत जळजळ होतं. बऱ्याच लोकांना चिंता असते, हे असं होईल का, मग मी इथे गेलो तर काय होईल, नाही तर काय होईल, माझं 2 वर्षांनी माझी फायनान्शियल कंडिशन कशी राहील, मला काही होणार तर नाही, माझा काही ॲक्सिडेंट होणार नाही, माझ्या घरच्यांना तर काही होणार नाही, सतत चिंतेत राहते. मग त्यावेळेस काय होतं की
त्या लोकांचं पोट दुखायला लागतं. आपण एन्झायटी सुद्धा त्याला म्हणू शकतो. बरेचदा स्टुडंटच्या बाबतीत झालं की एक्झामला जायचं म्हटलं तर बऱ्याच जणांचं पोट दुखतं. आपण काय म्हणतो, अरे असं काय नाटक करतोय तू, तुझं एरवी तर तू छान राहतोस आणि तुला एक्झाम आली काही आलं की तुझं पोट दुखतं. नाही, कारण ती एन्झायटी असते. त्या एन्झायटीमुळं आपलं ब्रेन आपल्या बॉडीला ते सिग्नल्स देतात, कारण त्यांचं खूप छान रिलेशन असतं कॉर्डिनेट करण्याचं. त्यावेळेस आपल्याला ते त्रास होतो. आणि असं जेव्हा होतं त्यावेळेस आपलं माइंड तर काही सांगत नाही, ती माइंड काय करतं, आपल्या बॉडीला सांगतं आणि आपली बॉडी हे आपल्याला सतत जागृत करायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही शांत व्हा, तुम्ही हे करा, त्रास होतोय. पण आपल्याला काय होतं की आपलं काही फिजिकली झालं तर आपण जातो डॉक्टरकडे. तर जेव्हा रिपोर्ट्स वारंवार आपल्याला या समस्या होत आहे, वेदना होत आहे आणि आपले रिपोर्ट्स टोटली नॉर्मल येत आहेत, त्यावेळेस आपण आपलं मेंटल चेकअप सुद्धा करणं गरजेचं आहे. आता मेंटल चेकअप करणं म्हणजे काही खूप प्रोसेसिंगमधून तुम्हाला जायची गरज नाही, पॅनिक होण्याची गरज नाही. तर आपण आपल्या जवळच्या सायकोलॉजिकल काउन्सिलरला जाऊन भेटा. तुम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिककडे जाण्याची गरज नाही. ते इनिशियल लेवल असेल तर आपण सायकोलॉजिकल काउन्सिलरकडे जाऊन आपल्या मनात जे काय आहे ते त्यांच्या थेरपिस्ट थ्रू तुम्हाला ते समजावून सांगतील. त्या थेरपिस्ट तुमच्यावर अप्लाय करतील आणि तुम्हाला या वेदनेतून बाहेर काढतील. कारण आज ही गरज झालेली आहे की शारीरिक चेकअप जसं आपण करतो तसं आपलं मानसिक चेकअप सुद्धा करणं फार गरजेचं आहे. सो तुम्हाला सुद्धा जर थकल्यासारखं वाटत असेल, नेहमी स्नायू ताठरलेले जाणवत असेल, जॉईंट पेन जाणवत असेल, धडधडल्यासारखं होत असेल आणि तुमचे जरी रिपोर्ट नॉर्मल येत असेल, तेव्हा एका सायकोलॉजिकल काउन्सिलरकडे जाऊन आपण आपलं काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशी काही हेल्प हवी असेल तर मला 9270173481 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमची ऑनलाईन अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबूया. याचा उर्वरित भाग आपण भाग 2 मध्ये नक्की बघूया, कारण आपला हा विषय इथेच संपलेला नाही आहे. आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या, कारण जर मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर शारीरिक स्वास्थ्य तर बिघडतंच. एकदा शारीरिक स्वास्थ्य काही बिघडलं तर आपण काहीतरी, पण मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर खूप कठीण होऊन बसतं. तेव्हा आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअरला शेअर करा. आणि याचा दुसरा भाग लगेच मी घेऊन येते, तो सुद्धा नक्की बघा. धन्यवाद.